मिनिट्स ते जेवढे 6000 मिनिट्स म्हणजे तुमचे 3000 रुपये. तर असं समजल्यानंतर मी अजून खुश झालो की यार 6000 मिनिट्स आले, मोजकडून पण पैसे आले, खूप सारा एकदम खुश झालो. मग मी आठवड्याला व्हिडिओ टाकायला लागलो. आठवड्याला त्यांचे मिनिट्स कधी 1000 यायचे, कधी 2000 यायचे, एका टाइमला 10,000 आले होते. तर असं करत करत आहे ना, आत्ता ज्या फोनने मी शूट करतोय ना, माझ्याकडे आयफोन 13 आहे. तो फोन मी पाडव्याला 70,000 कॅश घेतला होता. कॅमेरा उचला, कॉन्टेंट तयार करा आणि अपलोड करा आणि पैसे कमवा. 4 लोकांचं 4 लोकांवर सोडून द्या. नमस्कार, माझं नाव अमोल कैलास सुडके. तर आत्ताचा जो व्हिडिओ होणार आहे तो थोडासा वेगळा आहे. युजली मी जे यूट्यूबला व्हिडिओ टाकतो फिटनेसच्या रिलेटेड तो नाही आहे, थोडासा वेगळा आहे. कारण मला खूप साऱ्या लोकांचे मेसेज आले की दादा आम्ही तुला टिकटॉक पासून फॉलो करतो, तू इतके वर्ष झाले कॉन्टेंट क्रिएशन तयार करतो, तर तुला त्याच्यातून काही प्रॉफिट आहे की नाही, का फक्त तू व्हिडिओ करायचे म्हणून करतोय. तर मला एक म्हणायचं की कॉन्टेंट क्रिएशन मधून आतापर्यंत मी किती पैसे कमवले किंवा काय काय घेतलंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टार्टिंग जी केली होती मी टिकटॉक पासून स्टार्ट केली होती. 2018-19ला मी टिकटॉक स्टार्ट केलं होतं. त्यावेळेस मला 30,000 फॉलोअर ज्यावेळेस झालते टिकटॉकला, त्यावेळेस मला लाईव्हचं ऑप्शन टिकटॉकला आलं होतं. त्यावेळेस मी जायचो लाईव्ह. त्यावेळेस माहिती नव्हतं की टिकटॉकवरून पण पैसे भेटत होते. लाईव्ह जायचो, लोक गिफ्ट सेंड करायचे, ते गिफ्ट डॉलरमध्ये कन्वर्ट व्हायचे. हे नंतर कळालं. 1-2-3 महिन्यांनी ज्यावेळेस मला ही गोष्ट कळाली की ह्या अशी गोष्ट होती, त्यावेळेस मी रेग्युलर लाईव्ह जायला सुरुवात केली. तर लाईव्ह जायचो, लोक गिफ्ट सेंड करायचे. त्यावेळेस मी टिकटॉकच्या पैशातून माझं जे फर्स्ट पेमेंट आलं, त्या फर्स्ट पेमेंट मधून मी डिजिटेकची रिंग लाईट खरेदी केली. ती 3,500 अराउंड समथिंग काहीतरी अमाऊंट होती त्याची. त्यावेळेस कोरोना चालू होता. मला माहिती की 2 वीक लागली होती ती रिंग लाईट माझ्या घरी यायला. तर फर्स्ट पेमेंट जे झालं माझं कॉन्टेंट क्रिएशननी ते होतं 3,500 रुपये. त्याच्यानंतर रेग्युलर मी लाईव्ह जायला सुरुवात केली. लोकांनी गिफ्ट सेंड करायला सुरुवात केली. तर असं करता 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 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्षानंतर मग मी कॅमेरा विकत घेतला त्या पैशाने. माझा एक 60,000चा कॅमेरा होता, तो 60,000चा कॅमेरा विकत घेतला. त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती की टिकटॉक बंद झालं. जसं टिकटॉक बंद झालं त्याच्यानंतर खूप सारे ॲप आले, जसं रोपोसो होतं, MX टाकाटक होतं, मोज होतं. त्यावेळेस मी ह्या रील्स होतं इंस्टाग्रामच्या, त्यावेळेस मी या गोष्टींकडे एवढं लक्ष दिलं नाही. कामाकडे लक्ष दिलं आणि थोडं पर्सनल लाईफमध्ये बिझी होतो. तर खूप साऱ्या लोकांचे मला मेसेज आले. माझी एक फ्रेंड होती, तिने मला सजेस्ट केलं की दादा तू मोज यूज कर. मी म्हणलं ठीक आहे, करतो. मोजवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मोजकडून मला कॉल आला की आम्हाला तुमचे कॉन्टेंट आवडतात म्हणे सर, असं तसं खूप सारे ते बोलले की पैसे देतो आम्ही, असं तसं. मला त्यावेळेस फेक वाटलं की अरे कसे कॉल करतात. आणि मी 2-3 लोकांना इंस्टाग्रामवर विचारलं पण होतं की असा कॉल येतो का, जे त्यावेळेस फेमस होते. तर ते म्हणले नाही नाही हे फेक असतं, असं असतं. तर मी इग्नोर केलं. त्या गोष्टींना मी इग्नोर केलं. त्याच्यानंतर मी 1 आठवडा 2 आठवड्यांनी मोजचं सेटिंग चेक करत होतं. त्यात वॉलेट म्हणून एक ऑप्शन दिसलं. त्या वॉलेटमध्ये गेल्यावर मला दिसलं की मला 6,000 मिनिट्स ऍड होते. तर मग मला समजलं नाही त्यावेळेस मिनिट्स काय असतात. तर मग मी गुगल केलं की मिनिट्स काय असतं. मग मिनिट्स ते जेवढे 6,000 मिनिट्स म्हणजे तुमचे 3,000 रुपये. तर असं समजल्यानंतर मी अजून खुश झालो की यार 6,000 मिनिट्स आले, मोजकडून पण पैसे आले, खूप सारा एकदम खुश झालो. मग मी आठवड्याला व्हिडिओ टाकायला लागलो. आठवड्याला त्यांचे मिनिट्स कधी 1000 यायचे, कधी 2000 यायचे, एका टाइमला 10,000 आले होते. तर असं करत करत आहे ना, आत्ता ज्या फोनने मी शूट करतोय ना, माझ्याकडे आयफोन 13 आहे. तो फोन मी पाडव्याला 70,000 कॅश घेतला होता त्या टायमिंगला. तर लोक जे म्हणतात ना की कॉन्टेंट क्रिएशननी पैसे नाही भेटत, कॉन्टेंट क्रिएशन काही नसतं, तर ह्या 3 गोष्टी मी आतापर्यंत कॉन्टेंट क्रिएशन मधून घेतल्यात. आणि आता पण माझं फेसबुकला मॉनिटायझेशन ऑन आहे आणि मी अजून पण प्रमोशन घेतो. प्रमोशनचे पण पैसे येतात. खूप सारे माझे बाकी जे खर्च आहे, जिमचा खर्च आहे, तो त्याच्यातून भागून जातो. आता सध्या मी युट्यूबला पण ऍक्टिव्ह आहे. युट्यूबला पण थोड्या दिवसांनी मॉनिटायझेशन ऑन होऊन जाईल. तर कॉन्टेंट लोक जे म्हणतात ना की कॉन्टेंट क्रिएशन मधून पैसे नाहीये, कॉन्टेंट क्रिएशन मधून पैसे नाही, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की कॉन्टेंट क्रिएशन मधून पैसे आहे, फक्त तुम्हाला मेहनत घ्यायची. मी ही मेहनत 6 वर्ष झाली घेतोय. 6 वर्षानंतर मला त्याचा रिझल्ट आता चांगला पॉझिटिव्ह यायला लागलाय. मी त्यावेळेचा विचार केला असताना की लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, आणि म्हणायचे अजून पण तुम्हाला सांगतो, अजून पण लोक मला म्हणायचे तू अशी व्हिडिओ करतो, तू तशी व्हिडिओ करतो, नाचायचा, नाच्या, लय खूप साऱ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहे माझ्या बाबतीत. पण आहे ना त्या टायमिंगला मी इग्नोर केल्या म्हणून मी आज इथं आहे. तर मला तेवढंच लोकांना सांगायचं की तुम्ही इग्नोर करायला शिका. कारण 4 लोक काय म्हणतील, ते 4 लोक तुमच्या घरात किराणा आणून देत नाही, बरोबर. ते किराणा आणण्यासाठी तुम्हालाच हातपाय हलवणं गरजेचं आहे. तर 4 लोक काय म्हणतील याचा विचार सोडून कॅमेरा उचला, कॉन्टेंट क्रिएशन तयार करा. भले व्हिडिओ कसा काय येईना,
माझे तुम्ही जुने व्हिडिओ बघा, मला अजून पण शब्दांना मी अडकतो, अजून पण मला डायलॉग डिलिव्हरी एवढी चांगली जमत नाही. तर जर तुम्ही म्हणतात नाही फर्स्ट व्हिडिओ आमचा एकदम परफेक्ट आला पाहिजे, असा सीन आला पाहिजे, तसा सीन आला पाहिजे, अशी डायलॉग डिलिव्हरी झाली पाहिजे, अशी एडिटिंग झाली पाहिजे, ते सगळं सोडून द्या. एडिटिंगच्या नादी लागू नका. तुम्हाला जसं बोलता येतंय ना कॅमेरासमोर तुम्ही बोला. तुमच्यात कोणतीही स्किल असं ना, भले ती डान्सची असू, सिंगिंगची असू, किंवा तुम्हाला मोटिवेशन असू, किंवा तुम्हाला एखाद्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल, किंवा तुमच्याकडे मार्केटिंग स्किल का असं ना, तुम्ही कॅमेरासमोर बोला. हेच कॉन्टेंट क्रिएशन असतं. नेसेसरी नसतं की डान्सचे व्हिडिओ करायचे, सिंगिंगचे व्हिडिओ करायचे, किंवा जिममधले फिटनेस व्हिडिओ टाकायचे. ते गोष्ट नेसेसरी नसते. तुम्हाला जसं बनवता येतं ना तसं बनवा. काही का असं ना, ते फक्त कॉन्टेंट क्रिएशन म्हणून तुम्ही तुमच्या पेजवर, फेसबुकच्या पेजवर, किंवा इंस्टाग्रामवर, किंवा युट्यूबवर कशावर का अपलोड करा ना. वर्ष जातील, 6 महिने जातील, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला भेटेल. तुम्ही हळूहळू त्याच्यात सुधारणा करताना हळूहळू तुम्हाला समजा की याच्यात कसे चेंजेस करायचे, डायलॉग डिलिव्हरी कशी म्हणायची, एडिटिंग कशी करायची, तुम्ही स्वतः शिकता. तुम्हाला त्यावेळेस कोणाचीही गरज लागणार नाही. म्हणून म्हणतोय की कॅमेरा उचला, कॉन्टेंट क्रिएशन तयार करा आणि कॉन्टेंट क्रिएशन मधून पैसे कमवा. कारण कॉन्टेंट क्रिएशन मधून जेवढे पैसे भेटतात हे तुमचं मंथली पेमेंट पण तेवढं नसतं. लोक खरंच 2-2, 3-3 हजार डॉलर युट्यूब वरून पैसे कमवतात. हे फेक नाही, मी स्वतः बघितलेलं आहे. $2,000-3,000 म्हणजे लाखामध्ये त्यांना महिन्याचं पेमेंट येतं युट्यूब कडून, आणि आपल्याला लाख रुपये कमवायला आपल्याला 4-4, 5-5 महिने जातात. म्हणून सांगतो. आणि मेहनत किती असते, फक्त मोजून 4 तास तुम्हाला मेहनत घ्यायची दिवसभरात. 4 तास मेहनत तुम्ही घेतली ना, तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही इमॅजिन केल्या ना, जी गोष्ट तुम्हाला घ्यायची, जे स्वप्न तुम्ही बघताय, ते सगळे स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करता. म्हणून एवढी पॉवर असते कॉन्टेंट क्रिएशनची. म्हणून लोक म्हणतात की कॅमेरा उचला, कॉन्टेंट तयार करा आणि पोस्ट करा. लव यू ऑल.